सर, मनोरुग्ण म्हणजे नेमकी काय असतं? काही मनोरुग्ण जे आहेत ते उपजतच म्हणजे वंश परंपरेने आल्यासारखं असतात आणि काही जणांना नंतर सुद्धा काही गोष्टी असं होऊ शकतं त्यांच्याबाबत. म्हणजे त्यामध्ये त्यांच्या ज्या भावना असतात ते व्यक्त करू शकत नाहीत, बोलू शकत नाहीत किंवा ते व्यक्त होऊ शकत नाहीत आपल्या पालकांसोबत वगैरे. तर अशा पद्धतीने जे मनोरुग्ण आहेत त्यांचे असे विचित्र असे काही भाव असतात की ते त्यांना माहीत नसतं की ही आपली आई आहे, हे वडील आहेत किंवा ते व्यक्तही होऊ शकत नाहीत. अशाही त्यांच्या काही आणि मग आईवडिलांना नंतर कळायला चालू होतं की बाबा ही जी मुलं आहेत तर ह्यांना आपण काय बोलतोय, सांगतोय, सांगायचा प्रयत्न करतोय, शिकवायचा प्रयत्न करतोय, पण त्यांना ते काही लक्षात पण काही गोष्टी येत नाहीत. मग त्यामध्ये गतिमंद असतात, मतिमंद असतात आणि मग त्यातला एक शेवटचाच टप्पा येतो तो मनोरुग्णांच्या बाबत.